दुपारचे 2 वाजता बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला या तासातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी तपासाला वेग आलाय। मस्साजोगचा सिद्धार्थ सोनवणे याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मित्र सिद्धार्थ सोनवणेनं संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा दिल्याचा संशय पोलिसांना आहे। संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा देणाऱ्या सोनवणेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होता। घटनेच्या 2 दिवसानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झालेला होता आणि सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता। सिद्धार्थ सोनवणेनं वेगवेगळी 5 सिम कार्ड वापरल्याचं समोर येत आहे। तेव्हा संतोष देशमुखांचा ठाव ठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमध्ये जेरबंद करण्यात आलं। संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता। सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुखांच्या अंत्यविधीलाही उपस्थित होता। स्थानिक गुन्हे शाखेकडून हत्येचा तपास हा मस्साजोगमध्येच केंद्रित करण्यात आला आणि अपहरणापूर्वी संतोष देशमुखांचं लोकेशन कुणीतरी सांगत असावं असा संशय पोलिसांना होता। लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचं कळताच सिद्धार्थ सोनवणे फरार झाला। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, सिद्धार्थ सोनवणे हा पकडला जाणं या संपूर्ण प्रकरणासाठी किती महत्त्वाचं आहे? दीपक, यासाठी महत्त्वाचं आहे की ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली, ती हत्या झाल्यानंतर आरोपी तर पळून गेले, मात्र यामधला जो काही सिद्धार्थ सोनवणे तो मस्साजोगचा रहिवासी होता आणि तो संपर्कात होता। जे आरोपी हे कृत्य करत होते ते कुणाच्या संपर्कात होते तर ते सिद्धार्थ सोनवणे याच्या संपर्कात होते। सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचा रहिवासी आहे। केवळ रहिवासी नाही तर आपण बघितलं की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या हत्या नंतर 1 दिवस आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला। केवळ आंदोलनामध्ये नाही तर त्यानंतर झालेल्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सुद्धा हा सिद्धार्थ सोनवणे होता। 4 ते 5 दिवस तो गावात होता। गावात जे लोक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येत होते ते त्याला माहित होते, मात्र 4-5 दिवसानंतर त्याच्यावरचा संशय बळावला आणि स्वतः सिद्धार्थ सोनवणे यांनी गाव सोडलं। कारण या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या मागावरती पोलीस आहेत अशी माहिती त्याला मिळत होती आणि आपण बघतो की जवळपास 10 ते 12 दिवस हा सिद्धार्थ सोनवणे याने मस्साजोग सोडून झाले होते। तो कल्याणमध्ये पोहोचला, मुंबई परिसरात होता आणि कल्याणमध्ये पोहोचल्यानंतर एका उसाच्या गाडीवर हा सिद्धार्थ सोनवणे काम करायचा। या दरम्यान तोही पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी झाला होता, कारण या काळामध्ये त्याने जवळपास 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे सिम वापरले होते। मात्र ज्यावेळी सिद्धार्थ सोनवणे याचा तपास पोलिसांना लागला त्यावेळी एका उसाच्या गाडीवर काम करत असताना कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याला ताब्यात घेतल्यानंतर सिद्धार्थ सोनवणेला सुद्धा आता आपण बघतोय की या पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय, ज्या पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच या दोन्ही आरोपी म्हणजे सुधीर सांगळे असतील, सुदर्शन घुले असतील, या दोघांना आणलं गेलंय। हे तिन्ही आरोपींना आता इथं अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि हे केज पोलीस स्टेशनच्या मार्फत हा सगळा तपास आता सीआयडी कडे वर्ग केला जाईल। कारण ज्यावेळी या तिन्ही आरोपींना कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल त्यावेळी सीआयडी अर्थात यांची कस्टडी मागणार आहेत, कारण आतापर्यंतची जी प्रक्रिया होती ती बीड पोलिसांकडे होती। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बीडच्या केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या तिन्ही आरोपींना प्रोड्यूस केलं जाईल। गोविंद, खरं तर सिद्धार्थ सोनवणे हा पकडला जाणं किती महत्त्वाचं होतं हे तुम्ही सांगितलंच, परंतु तो कशा पद्धतीनं पकडला गेला, कशा पद्धतीनं पोलिसांकडनं व्यूहरचना आखण्यात आली, कशा पद्धतीने त्याचा ठाव ठिकाणा लागला? सिद्धार्थ सोनवणेची अटक यासाठी महत्त्वाची कारण सिद्धार्थ सोनवणे हा जो आहे हा जर अगोदरपासून या सगळ्यांच्या संपर्कात होता तर मग अपहरणाचा कट रचला गेला होता का? केवळ अपहरण ठरलं होतं का? अपहरण करून पुढे ही जी काही संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्याची माहिती सुद्धा सिद्धार्थ सोनवणेला होती का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे। म्हणून पोलीस खरं तर मागच्या 10-12 दिवसापासून सिद्धार्थ सोनवणे याच्या मागावरती होते, कारण सिद्धार्थ सोनवणे हा तोच होता जो या दरम्यान आरोपीच्या संपर्कात होता। या आरोपींना लोकेशन सांगण्यासंदर्भातली जी काही भूमिका आहे ती सिद्धार्थ सोनवणे यांनी पार पाडली होती। म्हणून पोलीस सुरुवातीपासून प्रयत्न करत होते की ज्या घटनेतील मूळ आरोपी आहेत ते तर आधीच फरार झाले होते, मात्र आणखी कोणते आरोपी आहेत ज्यांच्यावरती पोलिसांचा संशय होता ते कदाचित पोलिसांच्या ताब्यात येतील का याचा प्रयत्न केला जात होता। कारण या एकूण हत्याकांडामध्ये केवळ हत्या करणारे आरोपीच नाही तर त्यांना मदत करणारे काही आरोपी होते। ती हत्येपूर्वीची मदत होती,
जसे डॉक्टर संभाजी वायबसे यांनी हत्येनंतरची मदत केल्याचं पुढे आलंय, कारण त्यांना पळून जाण्यामध्ये जी काही रसद आहे ती संभाजी वायबसे यांनी पुरवली होती आणि त्या संभाजी वायबसेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे याची भूमिका यासाठी महत्वाची होती, कारण हा आरोपी सोबत घटना घडण्यापूर्वी संपर्कात होता. तो कुणाच्या सांगण्याहून संपर्कात होता, त्याच्या संपर्कात असण्याचं कारण काय होतं हेच पोलिसांना तपासायचं आहे आणि म्हणून ती तपासण्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे ती पोलीस पूर्ण करतायत. आता याच केस पोलीस स्टेशनमध्ये सिद्धार्थ सोनवणेला आणलं गेलंय. त्याच्यावरती आता इथे अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि काही वेळाने केसच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या तिघांना प्रोड्यूस केलं जाईल. दीपक, ज्यावेळेला पूर्णपणे हा तपास सीआयडीकडे वर्ग केला जाईल त्यावेळेला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे त्यासोबतच सिद्धार्थ सोनवणे यांची समोरासमोर चौकशी होऊ शकते.